तर पाहू शकता आता आम्ही पोपटी बनवतोय आणि आता पोपटीची तयारी चालू आहे. आता मसाला वगैरे सगळं ताट वगैरे रेडी केलं आहे. चिकन वगैरे धुतोय. तर पाहू शकता पुढे आता आम्ही चिकन वगैरे धुवून मसाला लावणार आहोत. तर आम्ही मस्तपैकी चिकनला मसाला वगैरे लावणार आहे मिक्स करून. आता काय विषय काय घेतो आपण. तर आता पाहू शकता आम्ही अद्रक लसूण मसाला पेस्ट घेतले आणि अजून मसाला वगैरे ॲड करतो आहे. आणि ते पावट्याच्या शेंगा आहेत. विजा कशा किलो आहेत पावट्याच्या शेंगा. 100 रुपये. हां 100 रुपये किलो. 100 रुपये नसेल. आता आपण काय केलं होतं कट कर. तर मित्रांनो आता पाहू शकता आता चिकनला मसाला वगैरे लावतो आहे आणि मसाले इथे रेडी आहेत. आणि इकडे पावट्याच्या शेंगा आणि इकडे मसाले वगैरे भरपूर घेतलेत. एव्हरेस्ट मसाला वगैरे तर आपण हे चालूच आहे का माझं. तर आपण पहिले घेतलेला आहे बेडगी मसाला. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पाहिजे घेऊ शकता तुम्ही. हा तिखट मसाला तो पण तुमच्या अंदाजाने घ्या. मग घेतला असतो तिखट गरम मसाला. तर मी आता आले पोपटीसाठी आणि पोपटीवाले भरपूर त्यांनी तयारी चालू केली आहे. आणि मी पैसे दिले नाही पहिली गोष्ट. त्या दोघांनीच भरपूर पैसे काढलेले आहेत आणि स्वतःची तयारी करून आता पोपटी बनवून देणार आहेत. तर आता खाऊया आपण मस्त मस्त. बंद कर. जसे आपण मच्छीला तिखट मीठ लावतो ना तसंच आपण लावायचं. जसे आपण मच्छी फ्राय करताना मस्त मसाले हां चिकन तसेच सेम मसाले लावायचे. सो मित्रांनो आता पाहू शकता आपण मसाले वगैरे लावतोय चिकनला. आणि जे आपण नेहमीप्रमाणे मच्छीला मसाले लावतो तसेच त्याच प्रकारे आपण लावतोय. पण इथे फक्त अद्रक लसूण पेस्ट आपण वापर करतोय. बाकी मसाले सगळे सेमच आहेत. फक्त आपण चिकन मसाला घेतलेला आहे जो आपण रेग्युलर चिकनला वापरतो. ते पाहू शकता आपण थोड्या वेळाने आपण तर मी केव्हापासून म्हणतोय त्यांना मी थोडी हेल्प करतो. पण ते म्हणजे कसं त्यांचं म्हणणं आहे की आपण किती दिवसातून आता गावी आलं. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या हातचं खाऊन बघा. पप्पू कोण प्रथमेश त्याच्याविषयी कहाणी सांगतो मी. आणि माझं नाव असं का पडलं. तर आता पाहू शकता लाकूड तोड्या माणूस आता फक्त पोपटी बनवताना दिसतोय. तर आता बघू शकता इकडे पोपटीची तयारी चालू झालेली आहे. आणि पोपटी पाहू शकता आपण आम्ही भांबरूट तोडा जातोय नदीवरती मस्त भांबरूट. आता आम्ही भांबरूट काढताना हा व्हिडिओ काढत आहे. तर पाहू शकता आता भांबरूट वगैरे लावतोय आणि चिकन आता लावणार आहे. चिकन आहे आता मडक्यामध्ये चिकन लावतोय. व्यवस्थित सेट करून घेतोय चिकन आणि त्याच्यानंतर पुन्हा भांबरूट लावणार आहे. आज आम्ही इथं पप्पू आलेला आहे मुंबईवरनं. तर पोपटी लावत आहे. तर पाहू शकता आता मित्रांनो आम्ही पोपटी तयार झालेली आहे. नवाड्या काढतोय 10 पेंड्यामध्ये पोपटी तयार झालेली. आता पोपटीला बघा खूप जण आलेली. आमचं भाग्य आहे की नवाड्या पोपटी लावता. मला सांगा आता पाहू शकता इकडे शेंगाला मसाला नव्हता लावला. पाहू शकता परफेक्ट पद्धतची पोपटी लागलेली आहे. फक्त जळाली नाही पाहिजे. काय जळली तर आता पाहू शकता इकडे भरपूर जण जमलेले आहेत पोरं. आणि पोपटी रेडी झालेली आहे. आयफोन घे पोपटी. मला आयफोन घे. त्याला मी घेऊन दिलाय बर्थडे गिफ्ट. आम्ही 500 काढलेत. चटका नाही लागे पण. तर पप्पू मुंबईवरून आला त्यामुळे आम्ही पोपटी लावले. का तर पप्पूने कधी पोपटी खाल्ली नव्हती. आणि पोपटी आता तयार झाली मस्त असा शेंगा पण शिजल्या. आणि गारवले टाका क्रमांक 43 टाका क्रमांक आपला याला एवढे 1 किलो नाही ते काय नाही आता बस जा. ए जा चल. 200 रुपये ते घेऊन घ्या की. तर पाहू शकता आता पोपटी तयार झाली आहे. बस जा लावड्या सगळं पीस खाऊन टाकले तू. मग फुटलं काढ चल मस्त आपली पोपटी झाली बोल. तर मित्रांनो आता पोपटी मस्त झालेली आहे. त्याच प्रकारे इथं खाण्याची तयारी चालू आहे. संपली का. तर आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके.